करवीर ग्रामपंचायत कामगार संघाच्या उपाध्यक्षपदी सर्जेराव सदाशिव सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सर्जेराव सासणे हे करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथील ग्रामपंचायतीतील लिपिक म्हणून काम करतात। शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असणाऱ्या सर्जेराव सासणे यांची ही निवड हळदी ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली। सचिव समीर मांडेकर, सहसचिव संदीप पाटील, अमित नरके, जयवंत पाटील, सुभाष पाटील, कृष्णा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी वाडकर, भरत साळुंखे, राज्य सचिव बबन पाटील यांच्या उपस्थितीत सर्जेराव सासणे यांची निवड करण्यात आली। करवीर ग्रामपंचायत कामगार संघाचे नूतन उपाध्यक्ष सर्जेराव सासणे यांनी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांचे आभार मानले। माझ्या निवडीनंतर ज्या ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि शुभाशीर्वाद दिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गस्थ लावण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। विविध आंदोलनामध्ये तळमळीनं भाग घेऊन विविध प्रश्नांबरोबरच ग्रामपंचायत कामगाराचे वेतन, राहणीमान, भत्त्याचे प्रश्न मार्गस्थ लावेन, असं टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सर्जेराव सासणे यांनी सांगितलं। नमस्कार, मी सर्जेराव सदाशिव सासणे, ग्रामपंचायत क्लार्क, दर्याचे वडगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। माझी नुकतीच ग्रामपंचायत करवीर तालुका कर्मचारी संघटना याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। तर मी पहिल्यांदा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो। तसेच माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या सर्वांचे मी आभार मानतो की माझी इथं निवड झाल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केलेले आहे। तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी माझी निवड झालेली आहे। सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून जो मला ही पदाची जबाबदारी सोपवली आहे त्या जबाबदारीस पूर्णपणे मी उतरून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावीन। विविध आंदोलनामध्ये भाग घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साठी तळमळीने व हिराहिरीने भाग घेऊन सर्व कर्मचाऱ्यांचे पगाराचे, वेतनाचे किंवा राहणीमान भत्त्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन। तसेच आपल्या TV9 ने माझ्या कार्याची दखल घेऊन माझी न्यूज आपल्यासाठी जाहिरात करण्यासाठी तुम्ही इथंपर्यंत आलात। तसेच इथून पुढे माझ्या संघटनेच्या ज्या काही जाहिराती असतील त्या तुम्ही आपल्या TV चॅनेलवर प्रसारित करून आपल्या संघटनेला आमच्या वाव द्यावा। तसेच तळागाळातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना असे तळागाळातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण सहकार्य करावे, एवढे बोलून मी माझे